कितना सुंदर बागी बिहारी, कितना प्यारा, कितना सुंदर बागी बिहारी, कितना प्यारा।
ददातु माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि मय प्रभो मया दत्तानि पूजार्थं पुष्पाणाम् नारायणं नमस्कृत्य नरोच्चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सदा वन्दिते कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटे जळाले कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटी भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य दिष्टन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरे साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसे नमन करुणे सकळा हरि कथा बोले बुबुड्या बोला अज्ञान मनुलिया पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे 2 मिनिट भगवंताच्या संकीर्तनामध्ये हा देह लुटून द्यायचा, दोन्ही हात वरती करायचे, अगदी प्रेमाने त्या परमात्म्याला हाक मारायची
गेल्या 7 दिवसापासून शिवमहापुराण श्रवण करून आम्ही भगवंताकडे मागण्याचा अधिकार प्राप्त केला आहे। त्या देवाकडे मागायचं। शिव
ब्रह्ममुरारी सुरार्चितलिङ्गम् ब्रह्ममुरारी सुरार्चितलिङ्गम् निर्मल भासित शोभितलिङ्गम् निर्मल भासित शोभितलिङ्गम् जन्मजदोपविनाशतलिङ्गम् तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कामदहं करुणाकरलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् महामुनिभूषितलिङ्गं मणिपद्मवेष्टितशोभितलिङ्गं दक्षसूयान्यविज्ञानचलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत् प्रणमामि सदा भजनार्चित सेवितलिङ्गं भावै भक्तिभिरेवचलिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरमेष्टितलिङ्गं सर्वसमस्तवधारणलिङ्गम् अष्टदरीन्द्रविनाशकलिङ्गम् तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुरवर सुरगुरुपूजितलिङ्गं सुरवर्णपुष्पसदार्चितलिङ्गम् परात्परं परमात्मकलिङ्गं तत् प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत् प्रणमामि सदा मुरारी लिंगाष्टकम् इदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमाप्नोति शिवेन सह मोदते। नमः पार्वती पते हर हर महादेव। अखिल कोट ब्रह्मांडाचा जगतपालक परमपिता आशुतोष महामृत्युंजय
भूताधिपती भोलेनाथ सरकार, कालो के काल महाकाल सरकार, या भगवान शंकराच्या निस्सीम कृपेने चालू असलेल्या या शिव महापुराण कथेच्या सांगतेच्या परवा काळाकडे चालू असलेली वाटचाल, ज्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत, तो साक्षात त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना अशा दत्त प्रभूंचा भरलेला हा दिव्य दरबार. आणि या दत्त प्रभूंच्या दरबारामध्ये चालू असलेला हा शिवनामाचा यज्ञ. या शिवनामाच्या यज्ञामध्ये गेल्या 7 दिवसापासून आम्ही काय श्रवण करतोय? भूताधिपती भोलेनाथ बाबांचा वाङ्मयीन विग्रह म्हणजे शिव महापुराण कथा. जी शिव महापुराण कथा आमच्या या जीवनाचं काय करणार आहे? सार्थक करणार आहे. कालच्या पार्श्वभूमीचा भाग जर बघितला तर भोलेनाथांचा पहिला पुत्र म्हणजे कार्तिकेय, गंगा पुत्र कार्तिकेयाचा जन्म आपण बघितला. त्या कार्तिकेय महाराजांचा जन्माचा उद्देश मूळतः ताडकासुराचा वध होता. की जो ताडकासूर देवांना, नवे नवे दानवांना, नवे नवे या मृत्यू लोकामध्ये वास्तव्य करत असलेला मनुष्यगणांना प्रत्येकाला काय करत होता? त्रास देत होता. आमच्यातही असे विकार आहे, जे विकार आमच्या मनाला काय करतात? भगवंतापासून दूर करतात. ते विकार म्हणजे काम आहे, ते विकार म्हणजे क्रोध आहे, ते विकार म्हणजे लोभ आहे. असे कित्येक प्रकारचे खऱ्या अर्थानं आम्हाला विकार आमच्या शरीरावरती जडलेले आहेत. ते विकार आम्हाला त्रास देता, ते विकार आम्हाला त्रास देता. आणि ते विकार आम्हाला त्रास दिल्यानंतर भगवंताकडे जाण्यासाठी काय करतात? भगवंताकडे जाण्याचा मार्ग मात्र आमच्या देहापासून, आमच्या आत्म्यापासून विलिप्त करतात आणि आम्ही भगवंतापासून दुरावतो. ताडकासूर रूपी खऱ्या अर्थानं आमच्या विकार ज्या वेळेस आमच्यापासून दूर जातील ना, त्यावेळेस आम्ही भगवंतापर्यंत जाऊ. मग खऱ्या अर्थाने हे शिव महापुराण हे ताडकासुराचं चरित्र आम्हाला असं सांगतं की बाबा रे, जीवनामध्ये रागाला भक्षू नको, क्रोधाला भक्षू नको, काम वासनेला भक्षू नको. कारण ताडकासूर हा काय करायचा? काम वासनेच्या अधीन हा ताडकासूर होता. निद्रा राणीने प्रवेश केला. डेकोराने बघा, ही शिव महापुराण कथा अशी आहे. भगवंताचं वाङ्मयीन म्हणजे विग्रह म्हणजे सोपा आहे का? तो खऱ्या अर्थानं काय आहे? जड प्रवृत्तीचा आहे. आणि जड प्रवृत्तीचं अन्न जर आम्ही ग्रहण करतो ना, ते पचवण्याचं सामर्थ्य आमच्या या पंचतत्वामध्ये पाहिजे. आणि आम्ही शिवनामाचं वाङ्मयीन जड अन्न गेल्या 7 दिवसापासून, गेल्या 6 दिवसापासून सेवन करतोय. सेवन करण्यासाठी 7 दिवसाचा 6 दिवसाचा अवधी आम्ही घालवलेला आहे. आणि ज्या वेळेस 6 दिवसापासून आपण ही कथा श्रवण करत आहो ना, तर खऱ्या अर्थाने भगवत धामामध्ये जाण्यासाठी, भगवंताला जाण्यासाठी, आम्ही भगवंताला शरण, अनन्य भावाने शरण जाण्यासाठी काय झालेलो आहोत? कृतार्थ झालेलो आहोत. म्हणून आज आम्ही या सांगतेच्या समारोपाला या ठिकाणी उपस्थित आहोत.
कार्तिकेयचा जन्म ताडकासुराच्या वधासाठी झाला. नवे नव्हे ताडकासुराचा वध आपण काल बघितला. कार्तिकेय भगवंताने कशा प्रकारे केला. त्यानंतर भगवान गणेशाचा जन्म झाला. भगवान गणेशाचा जन्म म्हणजे जगत जननी, विश्वमोहिनी, विश्वव्यापक या विश्वाला पूर्ण उरणार असं व्यक्तिमहत्व म्हणजे ती सप्तशृंग निवासी प्रतिवंचित रूप म्हणजे जगत जननी पार्वती माता. सौभाग्यदा लक्ष्मी सौभाग्य या विश्वाला नवी नवी श्री तत्वाला जर देणारी असेल ना तर खऱ्या अर्थाने ती कोण आहे? या विश्वाला मोहून टाकणारी जगत जननी विश्वमोहिनी सौभाग्यदायी म्हणजे पार्वती माता. सांगेन मी तुम्हाला, जर आपल्याला जन्मोजन्मी सौभाग्य प्राप्त करायचं असेल ना, शिव महापुराण असं सांगतं,
की शिवलिंगाची उपासना केली पाहिजे, कारण त्या भोलेनाथांच्या प्रतीकामध्ये अर्थात शिवलिंगामध्ये त्या जगत जननीचं सुद्धा वास्तव्य आहे. वरती लिंग रूपाने भोलेनाथ बाबा विराजमान आहे, पण खाली जगत जननीच्या रूपाने नवे नवे 33 कोटी देवी देवता भोलेनाथांचं कुटुंब यांच्या रूपाने त्या शिवलिंगाच्या प्रतीकामध्ये हे कुटुंब हे विश्व सामावलेलं आहे. लिंग रूपात भोलेनाथ बाबा आहे. नवे नवे त्या लिंगाच्या आतमध्ये जर बघितलं तर सर्व ग्रह आहे, सर्व तारे आहे, सर्व नक्षत्र आहे, या सगळ्यांचा समावेश त्या शिवलिंगामध्ये आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही तुम्ही विश्वनाथ, या विश्वाला सामावून घेण्याची ताकद माझ्या भोलेनाथ बाबांमध्ये आहे, म्हणून तुम्ही विश्वनाथ. त्या शिवलिंगाच्या प्रतीकामध्ये खऱ्या अर्थानं काय सामावलेलं आहे? ग्रह आहे, तारे आहे, नक्षत्र आहे, आणि खाली त्या भोलेनाथांच्या लिंगाच्या खाली जी प्रतिमा आहे ती साक्षात आदिशक्ती आहे. उजव्या बाजूला श्री गणेशाचं वास्तव्य आहे, डाव्या बाजूला कार्तिकेय भगवान आहे, आणि मधोमध जी नागनाथांची जिथून भोलेनाथांच्या लिंगावरची जलधारी वाहते त्या ठिकाणी भोलेनाथांची कन्या म्हणजे अशोक सुंदरीचं वास्तव्य आहे. आणि ज्या ठिकाणावरतून भोलेनाथांच्या शिवलिंगावरतून काय वाहतं? पाणी खाली पडतं. त्या खाली पडणाऱ्या जागेवरती मात्र 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य आहे. तुम्ही सांगा, फक्त एका मूर्तीच्या अभिषेकाचं पुण्य तीर्थ घेतल्यानंतरच खूप कमी आहे, पण ज्या वेळेस शिवलिंगावरतून 33 कोटी देवी देवतांच्या जलतीर्थाचं आपण सेवन करू, खऱ्या अर्थानं त्याचं पुण्य मात्र काय आहे? सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे भोलेनाथांच्या मंदिरामध्ये ज्या वेळेस आपण जातो आणि भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस भोलेनाथांच्या शिवलिंगावरच तीर्थ आम्ही सेवन करतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला शिव महापुराण श्रवण केल्याचं पुण्य लाभतं. नमः पार्वती हर हर महादेव. श्री शिवाय नमः. ते श्रवण केल्याचं पुण्य लागतं. गणेशाचा जन्म जगत जननीने संजीवनी मंत्रांच्या द्वारे केला. गणाधीश जो ईश सर्वं गुणाचा,
या विश्वामध्ये जेवढे काही चांगले गुण आहेत ना, त्या गुणांचा अधिपती म्हणजे कोण आहे? गणपती बाप्पा. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू सुख हरता, करता आरी तू सधर्मिता. नित्य घडावे हेच चिंतन, नित्य घडावे हेच चिंतन. तुझा कृपेचा हात बसकी, तुझा कृपेचा हात बसकी, देई भमा पायी चिंता. तू सुख करता तू सुख करता, तू सुख करता तू सुख करता. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं गणेशाचा विवाह त्या कैलास पर्वतावरती पार पडला, कैलास पर्वतावरती भोलेनाथांचा विवाह पार पडावा आणि भोलेनाथांना त्या जगत जननीनं त्या कैलासामध्ये त्या श्री गणेशाला वर द्यावा की या विश्वामध्ये सगळ्यात प्रथमता पूजनीय स्थान कोणाला दिलं जाईल? त्या गणेशाला दिलं जाईल. त्या गणेशाच्या जवळ साक्षात कशाचा वास असेल? रिद्धी आणि सिद्धीचा वास असेल. रिद्धी सिद्धी म्हणजे साक्षात श्री गणेशाच्या कोण आहे? पत्नी आहे. श्री गणेशाच्या पत्नी रिद्धी सिद्धी आहे. मग त्यामुळे आम्ही गणपतीचं वंदन मात्र प्रत्येक पूजेच्या काय करत असतो? प्रारंभी करत असतो. प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, प्रथम तुला वंदितो. पहिलं कशाचं वंदन सांगितलंय? त्या श्री गणेशाचं वंदन सांगितलेलं आहे. गणेशाला वर प्रदान केला. सगळ्यात पूजनीय स्थान जर दिलं जाईल तर भोलेनाथांना दिलं जाईल. भोलेनाथांना पूजनीय स्थान दिलं. मग कार्तिकेय मात्र काय झालेला होता? काल बघितलं आपण. कार्तिकेय रुसून कुठं गेला? निघून गेला कैलासातून. आईचा त्याग केला, बापाचा त्याग केला. आईला सांगितलं आजपासून फक्त एकदाच मी मात्र तुला काय करेल? एका वर्षामध्ये स्पर्श करेल. तो स्पर्श म्हणजे कधी? कार्तिक पौर्णिमा, की ज्या दिवशी तुम्हाला काय केलं होतं? 3 वर्षाचा कालावधी लोटावल्यानंतर काय केलं होतं? स्तनपान केलं होतं. तो कालावधी लोटावला गेल्यानंतर गणेश हळूहळू त्या कैलास पर्वतावरती विवरण करत आहे. भोलेनाथ बाबा आणि जगत जननी पुन्हा एकांतिक वार्तालापासाठी बसलेले आहे आणि पुन्हा पुत्र प्राप्त झाल्यानंतर सत्संग श्रवण करताय. रामनामाच्या गंगेमध्ये, रामनामाच्या प्रवाहामध्ये डुबून गेलेले आहे. जगत जननी विश्वमोहिनी जगदंबा परंबा पार्वती माता भोलेनाथांना सांगते की भोलेनाथा, त्या रामाप्रती
त्या भगवान विष्णू प्रती इतकी श्रद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये आहे का आहे? हो राम नाम अमित प्रभावा देवता तुम्ही त्या भोलेनाथांना त्या पार्वतीनं प्रश्न टाकला, ज्या भगवंताचं नामस्मरण तुमच्या अंतःकरणामध्ये नवे नवे रोम रोमामध्ये आहे, त्या भगवंताचं चरित्र मला सांगा. जगत जननी बोलते, रामाचं चरित्र जगत जननीला श्रवण करायचंय. त्यावेळेस रामानं सांगितलं, भोलेनाथ बाबा जगत जननीला सांगताय, ते राम नावाची कथा श्रवण करण्यासाठी तुला मृत्यू लोकामध्ये माझ्यासोबत यावं लागेल. मृत्यू लोकामध्ये माझ्यासोबत यावं लागेल. मग ज्या वेळेस सतयुग संपल्यानंतर त्रेतायुग यावं आणि त्रेतायुगामध्ये भोलेनाथानं आदिशक्तीला सांगावं की चल त्या त्रेतायुगामध्ये एक बार त्रेतायुग माही, एक बार त्रेतायुग माही. एक बार त्रेतायुग माही. आणि भोलेनाथ बाबान जगत जननी शंभू गई कुंभ ऋषी बाई. कुंभ ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषी. या अगस्तीच्या डोंगरावरती त्रेतायुगामध्ये भोलेनाथ बाबा आणि जगत जननी आलेली आहे. आणि कुंभ ऋषींना, अगस्त्य ऋषींना विनंती करताय, भोलेनाथ बाबा की जगत जननीला त्या रामरायाचं चरित्र अर्थात रामचरित्र मानस कथा श्रवण करायची. आमच्या कथीचे व्यास मुनी तुम्ही व्हा. व्यास गादी उभारलेली आहे. मुनी आगमन सुनी जग राजा, शिव आगमन अगस्ती तुझाई. करऊ प्रणाम सतत कोटी, करऊ प्रणाम सतत कोटी. शिव भोलेनाथांचं आगमन त्या क्षेत्रामध्ये झालं. वशिष्ठ कुंभ ऋषी भोलेनाथांना रामरायाचं चरित्र श्रवण करताय. रामरायाच्या चरित्राला प्रारंभ केलेला आहे. हे राम नाव कसं आहे जगत जननीला सांगतायत. मंगलकारी आहे. मंगळाला अमंगळाला सुद्धा काय करणार आहे? मंगल करणार आहे. नवे नवे
एखाद्या रामाच्या चरित्रामध्ये भोलेनाथ बाबा दंग होऊन ती कथा श्रवण करताय. रामरायाचा जन्म व्हावा आणि रामरायाचा जन्म झाल्यानंतर ज्या वेळेस नवमी तिथी आहे, नवमी तिथीच्या कालावरती रामरायाचा त्रेतायुगामध्ये जन्म व्हावा, आनंदी आनंद त्या अयोध्या नगरीमध्ये व्हावा. सगळीकडे आनंदी आनंदाचं वातावरण फुललेलं आहे. रामरायाचा जन्म आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला जन्मानंतर कैलासातून भोलेनाथांना आनंद व्हावा. जो माझा जीव माझ्या शरीरामध्ये होता ना, आता मात्र त्याने मृत्यू लोकामध्ये काय घेतलेला आहे, जन्म घेतलेला आहे त्या त्रेतायुगामध्ये. त्याला भेटण्यासाठी मी काय केलं पाहिजे, गेलं पाहिजे. भोलेनाथ रामरायाच्या भेटीसाठी अयोध्येमध्ये जात आहे. अयोध्येच्या नगरामध्ये भोलेनाथ बाबा प्रवेश करताय. पण साप घेऊन कसं जावं, व्याघ्रांबर धारण करून कसं जावं, हातामध्ये त्रिशूळ घेऊन कसं जावं, रुद्राक्ष माळा परिधान करून कसं जावं. नगरामध्ये जर जायचं असेल ना, तर कशाचा तरी वेश परिधान केला पाहिजे. नगर में जोगी आया,
बना दे तेरा आनंदी आनंद झाला, नगरामध्ये जोगी आला. जोग्याचं रूप घेत कैलासामधून भोलाधिपती भोलेनाथ बाबा त्रेतायुगामध्ये रामरायाचा जन्म झाला. रामरायाला पाहण्यासाठी आलेला आहे. अरे माझा आत्मा एक देह घेऊन जन्माला आलेला आहे आणि त्याला पाहण्यासाठी मी नाही जावं. जोग्याची अवस्था वैराग्य धारण कर भोलेनाथांनी आणि वैराग्य धारण करून भोलेनाथ बाबा निघाले आलेले आहे. नगरामध्ये प्रवेश केला. राजा दशरथाचं घर कुठं आहे विचारायला लागले. राजा दशरथाचं घर ज्याला 3 पत्नी आहे, कौसल्य आहे, कैकयी आहे, मंत्र आहे. 3 पत्नी आहे. त्या 3 पत्न्यांमधील कौसल्याच्या उदरामधून एक बालक जन्माला आलेला आहे. ते बालक म्हणजे साक्षात भगवंताचा अंश आहे. त्याला बघायचं आहे. जसा हजारो सूर्य एका बाजूनं उगवावे आणि एक बालक जन्माला यावं अशी अवस्था आहे. हजारो सूर्यांचं तेज घेऊन रामराया जन्माला आलेले होते. रामरायाला पाहण्यासाठी जोगे आले, पण जोग्याने अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला आहे, भस्म धारण केलेला आहे, वैजयंती माळा गळामध्ये परिधान केलेले आहे, फाटकी झोळी काखेमध्ये घेतलेली आहे आणि अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला. सगळे जेणेकरून त्या भोलेनाथांना, त्या जोग्याला घाबरायला लागले. सगळे त्यांच्यापासून लांब पळायला लागले. रामरायाच्या दरबारामध्ये गेले. दरवाजामधून शिपायांनी हुसकून दिलं. कुणीतरी जोगी आला आहे. रामरायाला कळावं, इतक्याशा रामरायाला कळावं 2 दिवसाच्या लेकराला की जगाचा जगत पालक परमपिता दारावरती आलेला आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, भेटायचं आहे. रामराया रडायला लागले. आई मांडीवरती घेते, आई बाळाला थापते, बाळ तरीही रडतय. आईनं स्तनपान करावं बाळाला, वरतून पदर टाकावा, तरीही बाळ रडतय. बाळाला पाण्यामध्ये घालावं, बाळाला झोका द्यावा आणि झोका देता देता बाळाच्या पाळण्यावरती जो भवरा बांधलेला होता ना, त्या भवऱ्यानं गरकन गिरकी घ्यावी, तरीही बाळ शांत बसत नाही. रडते रडते माझे बाळतानी समजावी Oh
रामराया रडताय आणि आई रामरायाची समजूत काढते. बाळ का रडते? त्यावेळेस एका दासीनं यावं, कौशल्ये अगं दारावरती कुणीतरी जोगी आलाय आणि तो जोगी बोलतोय की मला रामरायाचं दर्शन घ्यायचं. एकदा द्या रामरायाचं दर्शन घ्यायचे. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भोलेनाथांचं आगमन दरबारामध्ये झालं. अगं दासी, जोगी आला. मग त्या जोग्याला बघा कुठतरी, पण हुसकून दिल्यामुळं त्या जोग्यानं जावं आणि शरयू नदीचा कट धरावा. शरयू नदीच्या तटावरती जाऊन भोलेनाथ बाबा बसलेले आहे. कौशल्येनं विचारावं शिपायांना, कुठं गेला तो जोगी? कुठं गेला नाही माहीत, पण शरयू नदीच्या तटाकडे जाताना मात्र दिसलेला आहे. शरयू नदीच्या तटाकडे खऱ्या अर्थानं कौशल्य मातेनं बघावं, त्या जोग्याकडे रामरायाला द्यावं. रामरायाला दृष्ट झाली की काय कोणाची? दृष्ट झाली की काय त्या जोग्याकडे द्यावं आणि दृष्ट काढायला लावावी. पण जोग्याचा तपास करण्यासाठी कौशल्य निघालेली आहे. कौशल्येला दशरथानं सांगावं, कौशल्ये रथ घेऊन जा. पण कौशल्येनं सांगावं दशरथांना, कथा तर मी तुम्हाला सांगतोय पण कथेतला भाव लक्षात घ्या. कौशल्येनं सांगावं, अहो जोग्याकडे जायचंय, संतांकडे जायचंय, पण संतांकडे जाताना कोणत्याही प्रकारचा अभिमान, कोणत्याही प्रकारचा मीपणा, कोणत्याही प्रकारचा गर्वपणा घेऊन न जाता संतांकडे जाण्यासाठी अनवाणी पायानं जावं. एक एक पाऊल टाकत टाकत ज्यावेळेस तुम्ही संतांकडे, ज्यावेळेस तुम्ही भगवंताकडे नवे नवे, ज्यावेळेस तुम्ही अशा धर्म कार्यामध्ये एक एक पाऊल टाकत पायी चालाल ना, एक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला कोटी यज्ञाचं पुण्य लाभत असतं. त्यावेळेस कौशल्या मातेनं पायामध्ये काहीही ग्रहण न करता अनवाणी पायानं माझी कौशल्या माता त्या शरयू नदीच्या तटाकडे जाण्यासाठी निघालेली आहे. पायामध्ये काटे बोचताय, पण लेकरू घरामध्ये लढतय. लेकराची ओढ मात्र एक एक पाऊल शरयू नदीच्या किनाऱ्याकडे टाकत आहे. एक एक पाऊल टाकता 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 शरयू नदीचा तट आलेला आहे. आणि तटावरती जोग्याचं रूप घेऊन भूताधिपती भोलेनाथ बाबा या डोळ्यातून अश्रू गळताय आणि रामरायाला डोळ्यामध्ये साठवलेला आहे. रामरायाचा आणि भोलेनाथ बाबांचा आत्मसंवाद त्या ठिकाणी चाललेला आहे. काय रामराया, तुझ्या दाराशी मी आलो आणि तुझ्या दाराशी मी येऊन तू साधं मला घरामध्ये सुद्धा बोलवलं नाही. रामराया आत्मसंवाद करताय भोलेनाथ बाबांची. भोलेनाथ बाबा सांगताय, रामराया म्हणतोय, देवा तू जगाचा जगत पालक आहे रे. तू माझ्या बेटीसाठी जरी आला असला ना
तरी पण तुझ्याकडे तू ज्याच्या दारामध्ये आलेला आहे ना, त्याने तुझी क्षमा मागण्यासाठी नवे नवे तुझा झालेला या रामरायाच्या दरबारामध्ये अपमान काय करण्यासाठी, अपमानाची क्षमा मागण्यासाठी कोणीतरी काय झालं पाहिजे, तुझ्यापर्यंत आलं पाहिजे. त्यावेळेस कौसल्या मातेनं जावं, समजूत काढावी. जोग्याची भोलेनाथ बाबांची, भोलेनाथ बाबांना रथामध्ये स्वार करून कुठं घेऊन यावं, रामरायाच्या दरबारात त्या अयोध्या नगरीमध्ये घेऊन यावं. दशरथाच्या वाड्यामध्ये, दशरथाच्या वाड्यामध्ये रामरायाला भेटण्यासाठी जगाचा जगत पालक आलेला आहे. जोग्याचं रूप घेऊन जणू वसंतानं बहार द्यावं, कोमजलेल्या फुलांना सुद्धा सुगंध सुटावा आणि फुलं बेलींवरती जसे टवटवीत दिसताय ना, अगदी त्याच प्रमाणे टवटवीत दिसावे. नगरामध्ये जोगी आलेला आहे. जोग्याचा आनंदामध्ये रथामध्ये आगमन रामरायाच्या दरबारामध्ये व्हावं. अनेक दासांनी हातामध्ये फुलं घ्यावी. त्या जोग्याचं औक्षण दरबारामध्ये करावं आणि दरबारामध्ये केल्यानंतर दरबारामधून राजसिंहासनापर्यंत भोलेनाथ बाबांना त्या जोग्याला घेऊन आणावं, घेऊन यावं. आणि जगत जननीनं त्या कौसल्या मातेनं त्या इतक्याशा रामरायाला पाळण्यातून उचलावं आणि उचलून त्या भोलेनाथांच्या हातामध्ये द्यावं. भोलेनाथांच्या हातामध्ये कोणाला घेतलेला आहे? रामरायाला घेतलेला आहे. रामरायाचे नयन कमल आणि भोलेनाथांचे नयन कमल एकमेकाकडे बघताय. एक जीव आपल्या आत्म्याच्या चेहऱ्याकडे बघत आहे. आनंदी आनंद झालेला आहे. रामरायाच्या इतक्याशा नयन कमलातून काय अश्रू अनावर होत आहे, अश्रू वाहवत आहे, अश्रू वाहवत आहे. भोलेनाथांचा हर्ष व्हावेना, आनंद व्हावेना. सगळीकडे आनंदी आनंद झालेले आहे. स्वर्गातून सर्व देवाधिदेव फुलांचा वर्षाव त्या रामरायावरती. ओ पंचबीर परिक्रमा करके शिवनीला बनायो, भूलवास बलिहारी राम जुग जुग दिन लगायो. पंचबीर परिक्रमा करके स्तब्ध रामराया झाले. आणि त्या रामरायाचं चरित्र, भोलेनाथांना प्रिय असलेल्या रामरायाचं चरित्र, जगत जननी विश्व मोहिनी आणि जगदंबा परंबा सती माता, सतीचं प्रतिवांछित रूप म्हणजे पार्वती माता. भोलेनाथ बाबा त्या कुंभद ऋषींच्या अगस्ती पर्वतावरती कथा श्रवण करताय.
पण भोलेनाथांना कथा श्रवण करावी आणि पार्वती मात्रेनं काय करावं? काय करावं? पार्वती मातेच्या त्या कथेमध्ये विघ्न देण्यासाठी निद्रा राणीने प्रवेश करावा. ज्या वेळेस कथेमध्ये निद्रा राणीनं प्रवेश केला, पार्वतीला काय लागले? झोप लागली. काय लागली पार्वतीला? खऱ्या अर्थानं हात वरती करून सांगा. गेल्या 7 दिवसापासून या शिव महापुराण कथेमध्ये निद्रा राणीनं प्रवेश केला आणि कोणाला झोप लागली? कोणाला लागली? कोणालाच नाही. मग खऱ्या अर्थानं शिवगतीला प्राप्त होण्यासाठी तुम्ही काय आहात? या 7 दिवसामध्ये आम्ही अधिकार प्राप्त करायला. निद्रा राणीनं काय करावं? प्रवेश करावा सती मातेच्या. सतीला ज्यावेळेस भोलेनाथ बाबांनी पूर्ण कथा श्रवण केली, पूर्ण कथा श्रवण केल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पूर्ण कथा कुंभद ऋषींना सांगावं आणि भोलेनाथांनी ऐकावी, पार्वती रात्रेनं मात्र निम्म्या कथेमध्ये काय करावी? झोप काढावी. झोपल्यानंतर ज्यावेळेस कथा पूर्ण झाली, भोलेनाथांनी विचारावं जगत जननीला, कळाला आता तुला हा रामराया कसा आहे? अगं ज्या रामरायानं दगडाला स्पर्श करावा आणि त्या दगडाची काय व्हावी? अहिल्या व्हावी, बाई व्हावी. ज्या रामरायानं त्या शबरीच्या भक्तिपोटी जावं आणि त्या शबरीला तारुण्य अवस्था प्राप्त करून द्यावी. अरे नवे नवे ज्या स्त्रीनं कोटी जन्म पाप केलेला आहे, जी रामरायाला चंदनाचं लेपन करत आहे, त्या कुब्जेकडे प्रभू रामरायानं जावं आणि फक्त कुब्जेला सांगावं, कुब्जा आम्हाला चंदन लावते का? त्यावेळेस चंदनाचा लेप भोलेनाथांच्या मस्तकावरती एक अंगठा धरावा आणि ओढावा. त्याच वेळेस त्या कुब्जेला काय सौंदर्य प्राप्त व्हावं, तारुण्य अवस्था प्राप्त व्हावी. त्या रामरायाचं चरित्र श्रवण करताना तू झोप काढली? नाही कळायचा तुला रामराया, नाही कळायचा रामराया. तेव्हापासून ज्या ठिकाणी धर्माचं कार्य आहे, ज्या ठिकाणी सत्संग आहे, त्या सत्संगामध्ये भगवंताने कोणाला स्थान दिलेलं आहे? निद्रा राणीला स्थान दिलेलं आहे. म्हणून कथेच्या मधोमध्ये कोण प्रवेश करत असतं? निद्रा राणी प्रवेश करत असते. पण आम्ही अंतरंगातून जर कथा श्रवण करत असो ना, तर ती निद्रा राणी आमच्यामध्ये प्रवेश करणार नाही. कथा श्रवण केल्यानंतर जगत जननी विश्वमोहिनी जगदंबा परंबा पार्वती माता भोलेनाथ बाबा हे पुन्हा कैलासामध्ये गेले. पुन्हा कैलासामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं भोलेनाथ बाबांनी भोलेनाथांच्या पश्चात भोलेनाथांच्या साधनेची काही साधनं सांगितलेली आहे की भोलेनाथांची साधना कशा प्रकारे कधी करावी. त्या दिवशीही तुम्हाला सांगितलं प्रदोष पर्व काळ आहे, सोमवार आहे. नवे नव्हे दर महिन्याला आपण महाशिवरात्र करतो, पण शिवरात्र करत नाही. भोलेनाथांना अनन्य प्रिय असलेलं व्रत म्हणजे शिवरात्र आणि प्रदोष पर्व काळ आहे. त्या प्रदोषामध्ये 3 प्रकारची 3 प्रहराची पूजा सांगितलेली आहे. मग त्या 3 प्रहरामध्ये भोलेनाथांना काय काय अर्पण करावं? सकाळी सकाळचा प्रहर गाईचं दूध अर्पण करावं. दुपारचा प्रहर भोलेनाथांना दुपारच्या प्रहरामध्ये वरतून सूर्य तापलेला असतो, ते तापमान सहन होत नाही, जल अर्पण करावं. संध्या समयाला षडशोपचार पूजा करून रुद्र अभिषेक करावा. रुद्र अभिषेक करून भोलेनाथांना
दुधाच्या पदार्थाचं खऱ्या अर्थानं काय करावा, महानैवेद्य दाखवावा आणि प्रदोषाची पूजा संपन्न करावी, अशा प्रकारचा विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नम पार्वती पते हर हर देव नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुव्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम विभुव्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम ब्रह्मेन्द्रम निर्विकल्पम निरीहम विनाकाशमाकाशवासं वदेहं नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुव्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भोलेनाथांची पूजा विधी सांगितली. ज्या वेळेस जगत जननी विश्वमोहिनी जगदंबा परंबा पार्वती माता आहे आणि भोलेनाथ बाबा आहे, सूतजी आणि शौनकांना सांगता येत गणेशाला या विश्वामध्ये अधिपत्य दिल्यानंतर भोलेनाथ बाबा त्या नामामध्ये रममान होऊन गेले. त्यानंतर कित्येक प्रकारचे असुर आले, कित्येक प्रकारांच्या असुरांचा आणि भोलेनाथांचा काय झाला, खऱ्या अर्थाने युद्ध झालं. कित्येक विकारांना भोलेनाथांनी काय केलं, कित्येक असुरांचा नाश केला. हे शिव महापुराण आम्हाला असं सांगतं की आमच्यामध्ये जे दैत्य आहे, आमच्यामध्ये जे असुर आहे, आमच्यामध्ये जे असुरी वृत्ती आहे ना, याला युद्धाची गरज नाही. याला तारक असलेलं फक्त त्या भोलेनाथांचं काय आहे, नामस्मरण आहे. त्या भोलेनाथांचं नामस्मरण 2 मिनिटं आपण करायचे, वरती हात करून, दोन्ही हात वरती करायचे. ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांनी उभं राहून आनंद घेतला तरी. मुख्य मान्यवर आलेले सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. गोविंद गोपाल गाईवरी दादा रमण हरी गाईवरी. ज्या भोलेनाथांचं चरित्र आपण श्रवण करत आहोत, ज्या जगत जननीचा चरित्र आपण भगवंताच्या या वाङ्मयीन विग्रहात पुराणाच्या या शिवमहापुराणाच्या माध्यमातून श्रवण करत आहोत. त्या भगवतीच्या स्थानाची सेवा करणारे नवे नवे
जो सप्तशृंग शिखर आहे, या शिखरावरती येणाऱ्या भाविकांची सुख सोय करणारे सप्तशृंग शिखराचा जो कायापालट आहे, या कायापालटासाठी भगवतीनं निमित्त ज्यांना केलेलं आहे ते म्हणजे सप्तशृंग शिखराचे मुख्य व्यवस्थापक. नवे नवे पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराया ज्यांच्या अंतःकरणामध्ये अविरत वास करतात की भगवती ही वारकरी संप्रदायाची कुलस्वामिनी आहे, हे विश्वाला ओरडून सांगणारे. वारकऱ्यांना विसर पडला होता पडवळसर, पण त्या ज्ञानोबारायांसाठी आई वडिलांचा आशीर्वाद तर नाही, पण आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेऊन जाणारे सप्तशृंग शिखराचे मुख्य व्यवस्थापक, परमवंदनीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण आमच्यावरती ज्यांची कृपा, ज्यांचे आशीर्वाद अखंड आहे असे आदरणीय वंदनीय सुदर्शनजी दहातोंडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दोन्ही हात वरती करायचे आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आज जगतजननीच्या स्थानावरतून ते आलेले आहे. म्हणजे बघा, भोलेनाथांचं शिवमहापुराण कथा आहे आणि सांगतेला खऱ्या अर्थानं कोण आली? जगतजननी आली. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं भोलेनाथ बाबा आहे आणि जगतजननी आहे, भोलेनाथांना सांगावं जगतजननीला, रामरायाच्या भेटीसाठी तर रामरायाची कथा तू श्रवण केली. रामराया काय आहे? माझा जीव आहे, माझा प्राण आहे. अगदी त्याच प्रमाणे माझं एक हृदय म्हणजे रामराया आहे आणि दुसरं हृदय म्हणजे भगवान कृष्ण आहे. त्या भगवान कृष्णाचा विवाह सोहळा द्वापारामध्ये मृत्यू लोकामध्ये रुक्मिणीशी जरी झालेला असला तरी पण आजही ज्या त्या वृंदावनामध्ये, ज्या वेळेस तुम्ही वृंदावनामध्ये जाल ना, आजही त्या ठिकाणी साक्ष देत आहे ते भांडीरवन. ज्या भांडीरवनामध्ये माझ्या राधा राणीचा आणि कृष्ण परमात्म्याचा विवाह झालेला आहे, त्याला प्रेम विवाह म्हणावं लागेल. कारण हा विवाह म्हणजे सर्वसामान्यांचा विवाह नव्हता. हा विवाह म्हणजे प्रेम, करुणा, वात्सल्य यांचा त्रिवेणी संगम होता. हा सर्वसामान्यांच्या नयन कमलांना अनुभवायला भेटला नाही. हा अनुभवला माझे भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी उपस्थित होते, ब्रह्मदेव त्या ठिकाणी उपस्थिती होते. भगवान श्रीकृष्णाकडून आणि त्या जगत जननीकडून, त्या राधा सखीकडून फक्त एक होती, तिची सखी म्हणजे लीलावती. ज्या वेळेस तुम्ही त्या गोपाल कृष्णाचं चरित्र अनुभवाल, त्या राधा राणीचं चरित्र अनुभवाल ना, तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील. किती त्रास माझ्या राधा राणीला झालेला. प्रेम करावं, प्रेम करावं, प्रेम करावं, पण अशा व्यक्तीवरती करावं. मी 3 दिवसापासून तुम्हाला सांगतोय की त्या प्रेमाप्रती आत्मसमर्पण असावं. प्रेम करावं. आत्मसमर्पण आईचं प्रेम आहे. आत्मसमर्पण भगवंताप्रती एका भक्ताचं आहे. आत्मसमर्पण ज्ञानोबारायाचं पांडुरंगाप्रती आहे.
तसं आत्मसमर्पण त्या राधा राणीचं त्या कृष्णाप्रती सत्संग त्या भांडीर वनामध्ये विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा पार पडल्यानंतर राधा राणीच्या डोळ्यातून अश्रू यावे, राधा राणीच्या डोळ्यातून अश्रू यावे आणि ते अश्रू माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने पुसावे आणि ललिता सखीने हे सगळं आपल्या डोळ्याने अनुभवावं. एक दिवस सगळ्या गोपिका आहे भोलेनाथ बाबा वरतून जगत जननीला त्या कृष्ण परमात्म्याचं आपल्या उजव्या बाजूला असलेल्या हृदयाचं वर्णन करून सांगतात. हे शिव महापुराण वाङ्मयीन विग्रह भोलेनाथांचा आम्हाला सांगतो की प्रेम कसं करावं. अरे प्रेम कोणावरती करावं. जगाचा जगत पालक जगत पिता म्हणजे भोलेनाथ बाबा आहे आणि ते कृष्णाला भेटण्यासाठी वृंदावनामध्ये येत आहे. पिता कोणासाठी येतोय? कृष्ण परमात्म्यासाठी. याला प्रेम म्हणावं, याला आपुलकी म्हणावं. राधेनं कान्हाला सांगावं, कान्हा मी तुझ्यावरती प्रेम करते रे, पण माझ्यासारख्या अनन्य साधारण गोपिका तुझ्यावरती प्रेम करतात, त्यांचं काय? कानानं सांगावं, मी एक दिवस तुमच्यासाठी देतोय, मी एक दिवस तुमच्यासाठी देतोय. शरद ऋतू आहे आणि त्या शरद ऋतूचं वातावरण आहे. सर्वत्र थंडीची चाहूल लागलेली आहे, सर्वत्र थंडीची चाहूल लागलेली आहे. त्या वृंदावनातील त्या निधिवनामध्ये असंख्य वेलींना फुलांचं उगवण झालेलं आहे. फुलांचा सुवास सर्वत्र दरवळत आहे. पौर्णिमेचा चंद्र या कृष्ण परमात्मा राधा राणी यांच्या रास लीलेची साक्ष देत आहे. असा एक दिवस जो शरद पौर्णिमेचा आहे ना. आजपर्यंत सूर्य प्रत्येक गोष्टीची साक्ष देत आहे, पण आज चंद्र एका गोष्टीची, ती म्हणजे भगवंतावरती असलेल्या प्रेमाची साक्ष देणार आहे. आनंदी आनंदाचं वातावरण झालेलं आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई संसार में. असंख्य गोप गोपिका त्या वृंदावनामध्ये जाण्यासाठी. कान्हा, अरे कान्हा, राधेनं विचारावं कान्हाला, कान्हा तू तर सगळ्यांना सांगितलं की शरद पौर्णिमेच्या दिवशी मी सगळ्यांना भेटणार आहे. अरे वेळ नाही सांगितला रे, काळ नाही सांगितला. आज एक एक क्षण असा आम्हाला वाटतोय की एक एक क्षण म्हणजे एक एक जन्मासारखा आहे. या एक एक क्षणाचा, एक एक जन्माचा वियोग कधी व्हावा. एक एक क्षण जात आहे. घरामध्ये कामाची धावपळ आहे. कुणाला पाणी भरायचंय, कुणाला स्वयंपाक बनवायचाय गोपिकांना, कुणाला काय करायचंय, कुणाला काय करायचं. एवढंच नव्हे
तर त्या भगवान कृष्णा पुढे आपण काय वाटलं पाहिजे? काय वाटलं पाहिजे? आपण सगळ्यात सुंदर राधेपेक्षा काय वाटलं पाहिजे? सुंदर वाटलं पाहिजे. कोण लाली लावतय, कोण काजळ लावतय, पण कोण काजळ होटावरती लावतय तर कोण लाली गालावरती लावतय. भान हरपून गोपिका काय करताय? रात सखी सपने में मैं तो दीवानी बनी शाम बनी, मैं तो दीवानी बनी शाम गोपिकांना घेऊन या. गोपिका कृष्ण परमात्मा आणि जगत जननी राधा राणी यांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे. नायक बछड़ा भाई सब छोड़ा, नायक बछड़ा भाई सब छोड़ा, बैल कदूस निछोड़ गई, बैल कदूस निछोड़ गई. मैं तो दीवानी बनी शाम दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी शाम दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी शाम दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी. गोपिकांना आणि भगवान कृष्ण असेल, राधाराणी असेल, यांना व्यासपीठ त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये त्या निधिवनामध्ये झालेलं आहे. आनंदी आनंदाचं वातावरण झालं. एलिनला नवे नवे त्या वृंदावनामध्ये यमुना माईनं खळखळून वहावं, खळखळून वहावं, खळखळ खळखळ खळखळ. जणू त्या यमुना माईचं जल काय बोलावं, ते जलाला सुद्धा आनंद व्हावा. चंद्र साक्ष देत आहे. त्या वृंदावनाच्या नगरीमध्ये, त्या भांडीरवनामध्ये, त्या निधिवनामध्ये एक एक गोपिका काय करत आहे? आपलं आगमन करत आहे. प्रत्येक गोपिकेनं विचारावं, ह्या गोपीला तुझं आवडलं का ग? त्या गोपीनं त्या गोपिकेला, त्या गोपिकेनं त्या गोपीला. कोणी घरामध्ये स्वयंपाक करावं तर कोणी स्वयंपाक निम्म्यावरती सोडावा, सोडावा. प्रपंच सोडावा, पण कोणासाठी सोडावा? भाव लक्षात घ्या. प्रपंच सोडावा, पण कोणासाठी सोडावा? त्या भगवंतासाठी सोडावा. आमच्या स्वतःच्या सांसारिक स्वार्थासाठी नव्हे, तर त्या परमात्म्यासाठी प्रपंच सोडावा आणि त्या भगवंताच्या पाठीमागे लागून एक स्वार्थ साधावा. या जन्माला आल्यानंतर मोक्षाचा स्वार्थ आम्ही साधला पाहिजे. मग तो मोक्षाचा स्वार्थ कसा साधेल? ज्या वेळेस आम्ही त्या भगवंताकडे जाऊ ना, त्यावेळेस हा स्वार्थ आमचा काय जाईल? साधला जाईल. भगवंताची रास त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये रचलेली आहे. चंद्र चांदण्यांना आनंद व्हावा. आपल्या छटा त्या निधिवनामध्ये पडाव्या, निधिवनामध्ये पडाव्या छटा. हर्षाचा आनंद व्यक्त करत त्या गोपिका येत आहे. गोपिकांना आणि भगवान परमात्म्यांना घेऊन यावं. कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्यांना घेऊन यावं. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदाने मोठ्या
सप्तशृंगी मातेच्या कृपेने आणि देवांचे देव महादेव यांच्या शक्तीने आज सर्व ग्रामस्थांनी ज्या आनंदाने हा शिव महापुराणाचा उत्सव थाटला आहे, सर्वप्रथम त्या सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। असं म्हणतात की शिव हा शक्तीशिवाय शव आहे। शिव म्हणजे महादेव आणि शक्ती म्हणजे जगदंबा, तिचे सगळे स्वरूप, त्याशिवाय अधुरा आहे। जोपर्यंत शिव आणि शक्ती यांचा विचार आणि अनुभव एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही। नर आणि नारी
ह्या दोन्ही रूपाला एकत्रित फक्त शिव आणि शक्तीने आणलंय आणि त्याला आपण अर्धनारी नटेश्वर म्हणतो. जगाच्या पाठीवरती संगीताचा संस्कार, नृत्याचा संस्कार, कर्तृत्वाचा संस्कार, ध्यानाचा संस्कार, पंचतत्वाचा संस्कार जर सर्वात प्रथम कोणी अंगीकारला असेल आणि तो आपल्यासाठी उपलब्ध केला असेल तर ते फक्त महादेव आहे. आणि त्यांची कथा आपण येथे लावली. 2022 साली 23 साली मी स्वतः जो काही महादेवाच्या पुराणाचा अनुभव घेतलाय त्याचा एक पुरावा माझ्याबरोबर तुषार म्हणून आमचा स्टाफ आहे इथे. दुसरा ज्या घटनेला ज्यांनी डोळ्यांनी बघितलं ते महाराज इथे आहेत. काल बहुतेक महाराजांना विचारत होतो 34व्या अध्यायामध्ये काय काय चर्चा झाली म्हणून. आपण सर्वसाधारण असं म्हणतो की सुदर्शन चक्र हा विषय काढला तर आपण सगळं म्हणतो ते विष्णूचं आहे. मुळात ते विष्णूचं नाही आहे, ते आहे ते महादेवाचंच आहे. महादेवाने सर्वप्रथम विष्णूला देव केलं आणि जगातला वाईट वृत्तींचा संहार करण्याचा आदेश दिला. परंतु अपघाताने तो सतीच्या शरीरावरती चालवला गेला. त्याच्यातनं सतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले. ते आपण शक्तिपीठ म्हणून मानतो आणि भजतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो. त्यावेळेस महादेवाने ते पुन्हा जमा करून घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या आदेशाने महादेवाच्या पिंडीवरती 108 कमळांचा अभिषेक सुरू झाला. महादेवाने जाणीवपूर्वक विष्णूने आणलेले कमळातले कमळ लपवलं आणि आहुतीच्या प्रसंगी स्वतःचा डोळा काढून विष्णूने तो अर्पण केला आणि तिथे विष्णूला नाव पडलं कमलनयन. त्याच कथेत ज्या महादेवाने विष्णूला पुन्हा सुदर्शन चक्र दिलं, नाव दिलं, त्या विष्णूने विनंती केली की माझे ह्या प्रक्रियेमध्ये माझ्या कर्तृत्वाची आठवण तुझ्या रूपाने काय असेल. तर महादेवाने जे रूप धारण केलं ते कमलेश्वर महादेव आहे. 2023च्या जानेवारी महिन्यामध्ये भगवतीच्या मंदिराचं कमलाक्षणी म्हणून आकार कमळाचा लावला, त्याचं काम सुरू झालं आणि त्याचा साक्षात्कार 4थ्या श्रावण सोमवारी स्मशानामध्ये एका कमलेश्वर महादेवाच्या रूपातली भली मोठी पिंड आम्हाला सापडली स्मशानात आणि त्यातनं आम्हाला आला आणि तिथे पुन्हा एकदा सिद्ध झालं शिव आणि शक्तीशिवाय विश्व नाही आहे. आणि तो अनुभव आम्ही घेतला. आजही गडावरती ती 36 पाकळ्यांची महादेवाची भली मोठी पिंड आहे, म्हणजे आसना एवढी पिंड आहे. 24 लोकांनी उचलली होती. ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्वरूप घेतलं त्याच्या स्वरूपाला उचलायचं म्हटलं तर 24 लोक लागले. ते स्वरूप आजही गडावरती आहे. आणि जे भगवतीचं मंदिर आहे ते फक्त 18 पाकळ्यांचं आहे आणि महादेव त्यापेक्षा सरस आहे. 36 पाकळ्यांचं कमळ महादेवाच्या हातात आहे. देवीला 18 हात आहे आणि महादेवाचं 36 पाकळ्यांचं कमळातलं महादेवाचं कमलेश्वर स्वरूप हे गडावरती उपलब्ध आहे. हा सगळा शिवमहापुराणाचा मी घेतलेला अनुभव आहे. आपली श्रद्धा असेल तर परमात्मा परमेश्वर कृपा करतो, पण कृपा करण्याच्या आधी अनेक अनुभव देतो की जिथून आपण त्या मार्गावरनं लांब निघून जावं, देवावरचा विश्वास निघून जावा, अशी देखील परिस्थिती आयुष्यात येते. मात्र ज्याने आपल्याला जन्माला घातलं आहे त्याने आपल्या अनेक पिढ्यांना जन्म दिला आहे आणि तो निरंतर आहे, चिरंतर आहे. फक्त आपण शरीर बदलत असतो. आपल्या आत्म्याचा प्रवास सातत्याने सुरू आहे. परमात्मा परमेश्वर फक्त आपला प्रवास घडवत असतो आणि त्याच प्रवासातनं आज आपण इथे एकत्र आलो आहे. तुम्ही ह्या आध्यात्मिक पर्वात योगदान देत आहेत, वेळ देत आहेत. एवढ्या कडाक्याच्या थंडीत आपल्यासह आमचे धाकटे बंधू हबप पुरुषोत्तम महाराज. म्हणजे ज्यावेळेस मी गडावरती वारकरी संप्रदायाबद्दल सगळ्यांना सांगत होतो की आपण इथे कीर्तन केलं पाहिजे, काही कीर्तनाचे प्रयत्न केले, ते अयशस्वी ठरले. आणि ज्यावेळेस राम मंदिराच्या उत्साहाच्या दृष्टीने कलश घेऊन हबप पुरुषोत्तम महाराज मला भेटले, त्यावेळेस आम्ही संकल्प केला की इथे पखवाद वादन झालं पाहिजे. वारकरी संप्रदायाची कुलस्वामिनी आहे. तर त्यावेळेस ते म्हणे माऊली आपण करायचं असेल तर सांगा आपण करू. आणि ज्यावेळेस जगातले सगळे विद्वान, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक प्रक्रियेतले लोक, थोडक्यात काही VIP लोक अयोध्येत होते, त्या दिवशी सकाळी 4 वाजल्यापासून वारकरी संप्रदायाच्या विश्वाच्या जगज्जननीजवळ आम्ही पखवाद वादन करून राम जन्माच्या आणि राम मंदिराच्या अपेक्षेने
हा पुन्हा एकदा रामकाळ यावा म्हणून अपेक्षा व्यक्त करत होतो. महाराजांनी आम्ही त्या दिवशी पहाटे संकल्प केला. भगवतीच्या कृपेने ह्या डिसेंबरच्या 14 तारखेला कीर्तनाने 1 वर्ष पूर्ण होतील. गडावरती दर पौर्णिमेला कीर्तन उत्सव चालू झाला. ज्या वारकरी संप्रदायाचा उगम ज्या नाथांच्या कृपेने झाला ते नाथांची कुलस्वामिनी मार्गदर्शिका सप्तशृंगीच्या गडावरती पुन्हा वारकरी संप्रदायाची पोचपावती मिळाली. हा प्रवास करण्याची संधी मिळाली आणि या संधीत योगदान देण्याचं पुरुषोत्तम महाराजांचं महत्त्व मोठं आहे, योगदान मोठं आहे आणि हे देखील त्या आईसाहेबांच्याच इच्छेने होत आहे. आणि त्यामुळे वेळेत वेळ काढून कालच खरं येणार होतो पण काही कारणास्तव येऊ शकलो नाही आणि आज येऊन आपणा सर्वांना शुभेच्छा देऊ करतो. पुरुषोत्तम महाराज आपणाला हार्दिक अभिनंदन. आपण मूळ जागेवरती येत आहेत कारण शिव हा विश्वाच्या सुरुवातीचा केंद्रबिंदू आहे आणि शक्ती ही ह्या सर्व विश्वाला तारणारी अगणित क्षमता आहे. या दृष्टीने आपण हा सगळ्या कथेचा आनंद घेत आहेत. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आशीर्वादाच्या रूपामध्ये प्रज्वलित व्हावं. येऊ द्या. या ठिकाणी गोपिकांचा रोहित भाऊ जायचं आणि घेऊन यायचं. आई कोणाची ऋण कोगे, आई कोणाची आई ऋण कोगे, आई मरता मारून कोणी नाही केली कोणाची खोडी. सोडून त्या वृंदावनाच्या भुगेमध्ये एक एक गवळणी येत आहे आणि या ठिकाणी काय करत आहे नाचण्याचा आनंद. भगवान श्रीकृष्णाला बोलवा. त्या भगवंताचा आगमन या धर्ममंडपामध्ये यायचं. सब कहते हैं प्रेम दीवानी, किसना से मिलती है भूल के हर बंधन हो, किसना भोलेनाथ बाबा सुतजी शौनकांना वर्णन करताना सांगतात की ती पार्वती माता काय करते. बाबा रे मला काय करायचं. भोलेनाथ बाबा सांगतायत कोणाला. त्या पार्वतीला हट्ट करतायत की मला कशामध्ये जायचंय. त्या भगवान परमात्म्याच्या रास लीलेमध्ये रास खेळण्यासाठी जायचंय. त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या पार्वती मातेनं सांगावं की बाबा रे तुला तिथं जाण्यासाठी काय नाहीये, परवानगी नाही. का परवानगी नाहीये. कारण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तेच जाऊ शकतात. त्या ठिकाणी फक्त गोपिकाच जाऊ शकतात की ज्या गोपिका भगवंतावरती काय करतात, प्रेमाचा वर्षाव करतात. की ज्या गोपिका भगवंताप्रती काय करतात, आपला भाव अनन्य भावाने त्या परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतात. त्याच गोपिकांना जाण्यासाठी परवानगी आहे. सचिन भाऊ परमात्म्याला घेऊन यायचंय. त्या गोपिका
त्या परमात्म्याची वाट पाहू पाहू थकल्या. एक एक क्षणाचा अवधी त्या गोपिकांना काय वाटू लागला, जड वाटू लागला. त्या महादेवांना काय वाटू लागला, जड वाटू लागला. पाठीमागे दिवे थोडस पुढंच राहू द्या, पुढंच राहू द्या, काय अडचण नाही. थोडं गोल राऊंड करा. भगवान श्रीकृष्ण भोलेनाथ 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 नाथ भोलेनाथ 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 कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जय जय कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे
जय जनार्दन सर्व भगवान श्रीकृष्णाला मोठमोठे वाचायचं आहे सर्वांनी आजूबाजूला श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेम आरती ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगताचा भक्तांची क्लेशिरुनी करुणी करुणी नमल अनुशमल होय पुतमल गमन से तेल्यावरती ओवाळी तो प्रेम आरती दत्तराय देवते तसेच मुक्तीची काशी शस्त्र करतो गडविल भिक्षेना जातो माहेर गेलेला बैठो देवतर करीत छात्र घर करीत